होते मी 4-5 गोष्टी मला ज्या काही महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. मोस्ट इम्पोर्टंट गोष्टी आहेत. कारण आपण क्वासी ज्युडिशियल फंक्शन रेव्हेन्यू ऑफिसरचं बोलतो, लँड रेव्हेन्यू कोडचं बरोबर? तर त्याच्यामध्ये आपण लँड रेव्हेन्यू कोडमध्ये कशा करता जातो? ते जरा फक्त लिहून जातो. लँड रेव्हेन्यू महसूल खात्यामध्ये कशा करता जातो? त्याच्याकडं एक त्यामध्ये आपण मानवी महसूल अधिकाऱ्यांकडनं आपण आरटीएस अपील चालवतो. जी रेव्हेन्यू कोर्टात अपील चालवतात त्याला आरटीएस अपील म्हणतात. आपला आरटीएस केसेस म्हणतात. तर ती त्यांच्याकडनं आपण चालवतो. त्याच्यानंतर नेक्स्ट लिहा तुमच्याकडे. त्यांच्याकडे जसं आपण वर हायरार्की जाते त्याप्रमाणे त्यांच्याकडे आपण अपील करू शकतो, रिव्ह्यू करू शकतो, रिव्हिजन करू शकतो. सेकंड पॉइंट असा आहे. मग आता आपण कुठल्या कारणाकरता त्यांच्याकडे जातो? मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की आपण फक्त फेरफार 7/12 नोंदी आहे त्याच्याकरताच आपण त्यांच्याकडे जात असतो. बाकी कुठल्याही कारणाकरता जात नाही. कारण ते आपल्याला हक्कांची निर्मिती करून देत नाही. आपल्याला त्या हक्कांची निर्मिती करून देत नाही. फक्त 7/12 ज्या काही नोंदी आहेत त्या बाबतीत डिस्प्यूट तयार झाला तरच ते फक्त इंटरफेअर करू शकतात, तो डिस्प्यूट सॉल्व्ह करू शकतात. आता ते डिस्प्यूट सॉल्व्हमेंट कुठले? तर तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता असेल तर मी लिहू शकता. आता मी तुम्हाला फक्त तोंडी सांगतो. त्यातलं पहिलं आहे फेरफार. तुम्ही लिहिणार आहात का मी पटकन सांगून रिकामा होऊ कसं करू? लिहितोय सर. हॅलो, लिहितोय सर. ठीक आहे. साधारणपणे डिस्प्यूट कुठले असतात 7/12 त्या डिस्प्यूटची आपण एक लिस्ट तयार करूया. तर पहिले एक असतं फेरफार. फेरफार म्हणजे म्युटेशन एंट्री थोडक्यात. पण ते बोललेलो आहोत. 2 कुठल्याही प्रकारचा अर्ज, कुठल्याही प्रकारचं आपण ऍप्लिकेशन तलाठ्याकडे करतो कुठली ना कुठली नोंद घेण्याकरता म्हणजे पीक पाणी करा दुसरी कुठली एखादी नोंद आपल्याला करायची असेल त्याच्यावर त्याच्याकरता आपण एक अर्ज करत असतो. तो अर्ज. तिसरा नोंदणीकृत नसलेल्या दस्ताची नोंद म्हणजे एखादे दस्त नोंदणीकृत नसतात त्याची नोंद झालेली असते ती काढायची असेल तर. नेक्स्ट फसवणूक केल्याबद्दल आरोपाची नोंद. समजा एखाद्याने फसवणूक केलेली आहे अशा बाबतीत पण आपण जाऊ शकतो की जी नोंद फसवणूक करून केली गेलेली आहे. त्याच्यानंतर मोडस ऑपरंडी कामाची पद्धत. प्रत्येकाची कामाची पद्धत आहे. सरकारी ऑफिसमध्ये कुठलंही सरकारचं ऑफिस जर मी घेतलं तर त्याच्यामध्ये त्यांची कामाची पद्धत आहे त्याला रूल्स म्हणतात. कुठलाही जरी कायदा आला तर त्याला रूल्स लागतात. कामाची पद्धत हे रूल्स आहेत. हे रूल्स न पाळता पद्धत न पाळता त्यांनी काय केलं वाटप केलं नोंदणी केली. थोडक्यात म्हणजे कामाची कार्यपद्धती न पाळता केलेली कामं त्याच्याविषयी पण विरुद्ध पण आपण जाऊ शकतो. नंतर आदेशाऐवजी जे आदेश झालेले असतील एखादा आदेश झाला नोंदीचा त्याच्या विरुद्ध आपण अपिलात जाऊ शकतो. एखाद्या ऑर्डरच्या अगेन जाऊ शकतो. म्हणजे कोणी समजा ही जी काय मी काल हायरार्की सांगितली त्याच्यातल्या एखाद्याने कुठली ऑर्डर केली त्या ऑर्डरच्या नुसार नोंद होणार असा ते आपल्याला मान्य नसेल तर त्याच्या विरुद्ध पण आपण जाऊ शकतो. नंतर एकत्र कुटुंब मॅनेजरने जमीन विक्री केल्याबाबतची नोंद. घरातला करता कधी प्रॉपर्टी विकतो त्याची पण नोंद त्याच्यात येते त्याच्यावरती पण आपण जाऊ शकतो. नंतर वन ऑफ द को-ओनर जो असतो त्यांनी स्वतःची जमीन विकली त्याची पण ते नोंद घेतात. त्याच्यानंतर जमीन खरेदी करणारा माणूसच मयत झाला त्यावेळेस त्याची नोंद. नंतर ई करार बँकेचा बोजा याची नोंद कशात इतर हक्कामध्ये. समजा एखाद्या दिवाणी दावा हा पेंडिंग असेल
जी लीज पेंडन्सी पूर्वी नोंदली जायची, पूर्वी लीज पेंडन्सी आता नोंदवत नाही. पूर्वी ते नोंदवायचे लीज पेंडन्सी, त्यात लिहायचे की या जमिनीच्या बाबत सिव्हिल कोर्टात दावा चालू आहे, त्याला लीज पेंडन्सी म्हणतात. ती लीज पेंडन्सीची प्रोव्हिजन ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये आहे, तर ती नोंदवायची, पण ते आता ती नोंदवत नाही, पण पूर्वी नोंदवायची. नंतर बांधावरनं भांडण असेल तर, अतिक्रमण असेल तर तिथं एक जाऊ शकतो. काल तुम्हाला मी एक सेक्शन अजून एक महत्वाचा सांगितला होता. कुठलीही क्लेरिकल एरर झालेली असेल, क्लेरिकल एरर सामाजिक कापसे झाले असेल, तर त्याच्यावरती सुद्धा हीच अथॉरिटीज त्याच्यावर ऑर्डर करत असतात. त्याच्यानंतर तुमचं पॉवर ऑफ अटर्नीची एखादी नोंद घ्यायची असेल मला साडेबारावर, ती सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे अशी बरीच कारणं आहेत, तर ते तुम्हाला एक महत्वाची मी सांगितलेली आहेत. तर ही ते लोक करत असतात. आता पीक पाणीचं असेल तर पीक पाणीचे सुद्धा नियम आहेत. पीक पाणीचे नियम, कुळ असताना पीक पाणीचे नियम वगैरे असे बरेच पीक पाणीचे सुद्धा नियम आहेत. ते पीक पाणीचे नियम कशाला, की कुळ कोणी लावून घ्यायचं म्हणून ते बघण्याकरता, बाकी कशाला. पुढे अजून एक महत्वाची गोष्ट आहे, एक लिहून घ्या रिअल इस्टेटच्या दृष्टीने. आपल्याला रस्ता वहिवाट, प्रत्येक जमिनीची वहिवाट हा एक महत्वाचा इश्यू असतो. जमीन घेतली पण त्याला आपल्याला वहिवाट, समजा आपण प्लॉट घेतला आपण, तर आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं असेल, प्रॉपर्टी येणे करून, तर वहिवाट, तर त्याला रस्ता यायला झाला पाहिजे ना. मग त्या रस्त्याचं काय, इजमेंटरी राईट आहे का, ते मी तुम्हाला सुरुवातीला राईट्स बाबतीत बोललो होतो, इजमेंटरी राईट किंवा दुसरे कुठले राईट्स आहेत का येण्या जाण्याचे, तर ते रस्ता वहिवाटाचं काय. हा मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम 5 यानुसार ते काम केलं. थोडक्यात अधिकार कोणाला आहे, मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम 5 सेक्शन 5 प्रमाणे ते चालतं, रस्ता वहिवाट. तर याप्रमाणे ही कामं चालतात. आता बाकी काय कायद्यांविषयीची जी मी शेवटच्या लेक्चरला, जे माझं परवा शेवटचं लेक्चर आहे, त्यामध्ये प्रत्येक कायदा, समजा कुळ कायदा, फौजदारी काही कायदे, महाराष्ट्र पोलीस काही कायदा असतील, काही कायदे, वतन किती शिल्लक राहिली, आता वतन एकच शिल्लक राहिले, 2च वतन शिल्लक राहिले, देवस्थान आणि महारवतन, त्याच्याविषयी थोडं आपण बोलूया. तर मला ते आपण शेवटचं लेक्चर घेऊया, म्हणजे परवा घेऊया, आज नको. आता साधारणपणे रेव्हेन्यू कोर्ट जे आहे, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोर्ट MLRC, त्याचा साधारणपणे मी आजपर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली आतापर्यंत, एवढी जर तुम्ही पाहिली, माझ्या अंदाजे एवढी पुष्कळ आहे. अजून बरीच माहिती आहे, परंतु आपल्याला रिअल इस्टेटच्या दृष्टीने एवढी पुरेशी आहे, असं माझं म्हणणं आहे तुम्हाला. आता यानंतर आपण एक महत्वाची गोष्ट अशी पाहणार आहोत, की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ही कशी येत जाते आपल्याकडे, ते थोडंसं मला तुम्हाला सांगायचं. तर तुमच्याकडे वही असेल, वही आहे ना सर्वांकडे आत्ता? हॅलो, हो सर आहे. हा, तुम्ही काय करा आता, तुमची वही तुम्ही उभी धरली असेल, तिला आडवी करा, म्हणजे आडवी, बरोबर आहे, आडवी करा आणि एक नवीन फ्रेश पान घ्या, एक आडवी मोठी लाईन मारा, आडवी एक मोठी लाईन मारा, म्हणजे कशी, अशी, आणि वर लिहा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882. मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हणलं होतं, की प्रत्येक गोष्टी करण्याकरता काही ना काही कायदे कुठले ना कुठले कायदे असतात. जसं मुवेबल गुड्स असतील तर ते सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट गव्हर्न करतात त्यांना. तसं इममुवेबल प्रॉपर्टी जर असेल तर त्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 हा त्यांना गव्हर्न करतो. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, गव्हर्न करतो म्हणजे काय, की या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत कायद्याच्या, त्याच्यानुसारच इममुवेबल प्रॉपर्टीचे हक्क, ओनरशिप ही ट्रान्सफर केली जाते. त्याकरता हा कायदा आपल्याला माहिती असणं थोडा डिटेल
माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. तर याच्यावर मी थोडंसं डिटेल तुम्हाला सांगतो. कारण आता ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हा त्या कोर्सचा आत्मा आहे. कोणी भारतामध्ये कुणी असलं तरी त्याला याच कायद्याचा आधार घ्यावा लागतो. कारण हा सेंट्रलचा ऍक्ट आहे. तर वर लिहा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. आता पहिलं फर्स्ट, आता ही प्रॉपर्टी ट्रान्सफर कशी केली जाते आणि कशी केली जाते ती आपण प्रथम बघूया. हॅलो, वर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी लिहिलं. आता फर्स्ट, बाय ऍक्ट ऑफ पार्टीज. डाव्या बाजूला लिहा बाय ऍक्ट ऑफ पार्टीज, उजव्या बाजूला बाय ऑपरेशन ऑफ लॉ. आता बघा, कुठल्याही प्रॉपर्टीची आपल्याला ज्यावेळेस फाईल येते, आपण कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करायची आहे असा आपण आता विचार करतो. बरोबर आहे, आपल्याला प्रोजेक्ट करायचा म्हणून आपण ती प्रॉपर्टी घेणार आहे. आता आपल्याला XYZ व्यक्ती आला, तो म्हटला मला ही प्रॉपर्टी विकायची आहे. त्याला पहिला प्रश्न आपल्या मनात काय आला पाहिजे की ही व्यक्ती प्रॉपर्टी विकते पण कुठल्या अधिकाराने विकते? कारण अधिकार असल्याशिवाय कुठली इमूव्हेबल प्रॉपर्टी किंवा मुव्हेबल प्रॉपर्टी ही विकता येत नाही ना. मग त्याचा अधिकार बघायचा कसा, हा सर्वात महत्वाचा प्रश्न. आता त्याकरता बरीचशी डॉक्युमेंट्स आहेत. त्यातलं आपण 7/12 एक डॉक्युमेंट बघितलं, महत्वाचं पहिलं डॉक्युमेंट. त्याच्यानंतर आपण दुसराच एक डॉक्युमेंट बघितलं की सिटी जर असेल, शहरी भाग असेल तर आपण त्याच्याकरता प्रॉपर्टी कार्ड पाहिलं. ही 2 डॉक्युमेंट्स बघितली आणि त्याच्यापुढे मी तुम्हाला सांगितले, त्याच्यापुढे जे राऊंड्स असतात आणि त्या राऊंड्स मध्ये काही नंबर असतात 1 2 3 समजा उदाहरणार्थ. आणि तो राऊंड जर आपण बघायला गेलो की ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीला कशी ट्रान्सफर झाली ही माहिती पडते. सेल डीडनी झाली, गिफ्टनी झाली, मॉर्गेजमुळे आली, लीजमुळे आली, एक्सचेंजमुळे आली, हे सगळं आपण सुरुवातीला एकदा बोललो होतो. तर हे बघायला लागतं आपल्याला त्याच्यामध्ये. तर आता ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला प्रॉपर्टी कशी आहे तर ती पाहिजे आपल्याला. एक बाय ऑपरेशन ऑफ लॉ म्हणजे काय, कायद्यामुळे, म्हणजे सक्सेशन मिळू शकते आपल्याला एखाद्या व्यक्तीला. सक्सेशन म्हणजे काय, वडिलोपार्जित मालमत्ता त्याच्या खालच्या लोकांना मिळते. वडील एक्सपायर झाले, त्यांची 3 मुलं, त्यांची मिसेस, मुलगी यांना ती आपोआपच प्रॉपर्टी मिळते. त्याला काय म्हणायचं, बाय ऑपरेशन ऑफ लॉ, म्हणजे कायद्यामुळे त्यांना मिळाली. त्यांनी काय कष्ट केले का, नाही. ऑपरेशन ऑफ लॉ त्याला म्हणायचं, कायद्यामुळे त्यांना मिळाली. कायद्याची जी तरतूद आहे तशी त्यामुळे बहिणींना पण प्रॉपर्टी मिळते. मग त्याच्यानंतर पुढे अजून एक की बाबा काही लोक जर बहीण स्वतः शिल्लक जिवंत नसेल तर मग तिची मुलं वगैरे आली, हा भाग वेगळा. पण इथं आपण असं समजून घ्यायचं आता की प्रॉपर्टी 2 कारणामुळे ट्रान्सफर होते. काही लोक स्वतःहून करतात आणि काही कायद्यामुळे होते. जी कायद्यामुळे होते, सक्सेशनमुळं, इन्सॉल्व्हन्सीमुळं, ऑप्शन होती बघा, बँकांमधल्या प्रॉपर्टी ह्या ऑप्शन होतात. बँक ऑप्शन करते. ऑप्शन करून ऑप्शनचे लेटर कुठून काढतात, ते डेट रिकव्हरी ट्रायब्युनल. डेट रिकव्हरी ट्रायब्युनलकडे हे जाती, बँक जाती DRT मध्ये आणि सांगती या कर्जदाराने आमच्या अमुक पैसे भरलेले नाहीये, याची प्रॉपर्टी विकण्याची आम्हाला सेल सर्टिफिकेट द्या. दिस इज कॉल्ड एज अ बाय ऑपरेशन ऑफ लॉ. किंवा एखादी कोर्टाची ऑर्डर होऊ शकते. त्या सर्वाला काय म्हणायचं, ऑपरेशन ऑफ लॉ. आता उदाहरण इनसॉल्व्हन्सी सुद्धा म्हणजे काय, दिवाळीखोरी.
आता ही डीएसके प्रकरण घ्या. डीएसके प्रकरणामध्ये ज्या लोकांनी पैशांची गुंतवणूक केलेली आहे किंवा डीएसकेंनी ज्या प्रॉपर्टीवर कर्ज काढलेलं आहे बँकांनी, त्या बँका आता कोर्टात गेल्या आणि सांगितलं की ही प्रॉपर्टी आहे, त्याच्यावर आम्ही लोन दिलेलं आहे आणि त्याचे आम्हाला पैसे अजून दिलेले नाहीये. मग इन्सॉल्व्हंट झाला, तो भरू शकत नाही ना पैसे, मग कोर्टाची ऑर्डर होऊ शकते त्यामध्ये. इन्सॉल्व्हंट तो स्वतः म्हणतो डीएसके म्हणणार की मला इन्सॉल्व्हंट डिक्लेअर करा, दिवाळखोरी जाहीर करा वगैरे वगैरे. मग त्याच्यामध्ये काय होतं, कोर्ट सांगतो त्या बँकेला की जा आणि याचे ऑप्शन करा. त्याला काय म्हणायचं आपण आता, बाय बॉटम सॉल्व ऑपरेशन ऑफ लॉ. प्रॉपर्टीचा सोर्स काय, बाय ऑपरेशन ऑफ लॉ. मी प्रॉपर्टी कशातून घेतली, ऑप्शन मधून घेतली. मी प्रॉपर्टी कशातून मिळाली, मला सक्सेशन मधून मिळाली. आलं लक्षात. मला प्रॉपर्टी कुठून मिळाली, कोर्टातून मिळाली. दिस इज कॉल्ड ॲज बाय ऑपरेशन ऑफ लॉ. थोडक्यात आपण हे सर्व कशासाठी बघतोय, हे आपण ज्या वेळेस आपल्याला सर्च रिपोर्ट काढायचा आहे त्यावेळेस प्रथम असा सोर्स बघावा लागतो. या प्रॉपर्टीचा सोर्स काय, ही प्रॉपर्टी आली कशी, विकणारा व्यक्ती मला ही प्रॉपर्टी कुठल्या अधिकाराने विकतो, हे बघण्याकरता आपण आता बघतोय. हे बघण्याचा उद्देश हा आहे, शिकवण्याचा माझा उद्देश तुम्हाला आहे मुख्य. आता उदाहरणार्थ, मला शनिवारवाडा विकता येईल का आणि तुम्हाला शनिवारवाडा घेता येईल का. मी म्हटलं मला शनिवारवाडा विकायचा, तुम्ही घ्याल का किंवा घेऊ शकता का, किंवा मी विकू शकतो का. मला कुठलाही अधिकार नसेल, तुम्ही शनिवारवाडा विकूच शकत नाही. घरी घेणाऱ्याने घेतला तो वेडा आहे, कारण समोरच्याला विकण्याचा अधिकार नाही, तू घेतो कसा काय. त्याप्रमाणे ही गोष्ट आहे. आता बघा, हे जसं मी तुम्हाला बाय ऑपरेशन ऑफ लॉ सांगितलं, तर बाय ऑपरेशन ऑफ लॉ मध्ये किती सोर्सेस आहेत ते थोडेसे तुम्ही आता लिहून घ्या. बाय ऑपरेशन ऑफ लॉ तुम्ही लिहून घ्या. पहिला सोर्स विल, सेकंड इंडियन सक्सेशन ऍक्ट. इंडियन सक्सेशन ऍक्ट म्हणजे सक्सेशन मिळालं. तर इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये काय की एखादी व्यक्ती कुठलेही विल न करता वारली आणि समजा त्याचा एकच वारसदार असेल तर त्याला कोर्टामधून सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावं लागतं. त्याच्यानंतर सगळं त्याची जी काय प्रॉपर्टी वगैरे त्याला ती मिळू शकते. ती प्रोव्हिजन इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये. नेक्स्ट हिंदू सक्सेशन ऍक्ट. तर हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे सगळ्यांना प्रॉपर्टी मिळते असते. खाली जे काही हिंदू सक्सेशन मध्ये जे वारसदार आहेत त्यांना ती मिळू शकते. आता पर्सनल लॉ, आता मुस्लिम लॉ जे आहे त्यांचे काही पर्सनल लॉ आहे त्यानुसार सुद्धा त्यांना प्रॉपर्टी मिळते. त्या सर्वाला म्हणायचं काय आपण, बाय ऑपरेशन ऑफ लॉ. लक्षात आलं का तुम्हाला सर्वांना. हॅलो प्रणाली अँड अदर्स, प्रणाली अँड अदर्स, लक्षात आलं का. तर आपल्याला आपण सोर्स ऑफ प्रॉपर्टी बघतोय, एखादा प्रॉपर्टी विकण्याची सोर्स काय, त्याला प्रॉपर्टी मिळाली कुठून. आणि हे एकदा आपल्याला व्यवस्थित बघता आलं की रिअल इस्टेटचा 90% धंदा आपल्याला लिटिगेशन मध्ये आपण जाणार नाही. आता मी तुम्हाला बाय ऑपरेशन ऑफ लॉ सांगितलं. आता बघा, बाय ऍक्ट ऑफ पार्टीज. आपण डाव्या बाजूला आपण बाय ऍक्ट ऑफ पार्टीज लिहिलेले, उजव्या बाजूला बाय ऑपरेशन ऑफ लॉ लिहिले. मी तुम्हाला आता बाय ऑपरेशन ऑफ लॉ हे सगळं समजून सांगितलं. आता आपण बाय ऍक्ट ऑफ पार्टीज म्हणजे काय, एखादी व्यक्तीनी त्याच्या कृतीनी त्याने आता प्रॉपर्टी तो ट्रान्सफर करतो. एखादी व्यक्ती अशी ऍक्शन घेतो की ज्यामुळे ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होते समोरच्या व्यक्तीला. मग अशा कुठल्या कुठल्या ऍक्शन घेतल्या जातात की ज्यामुळे प्रॉपर्टी ही समोरच्याला जाते, म्हणजे ट्रान्सफर होते. लिगल टर्म ट्रान्सफर होती, कॉमन टर्म विकली जाते. लिहून घ्या तुमच्याकडे. पहिला सोर्स सेल्स, विकणे, सेल डीड बनवतो त्याच्यामध्ये तो.
सेल डीड, पहिलं सेल्स कंसातल्या सेल डीड. सेकंड मॉर्गेज, प्रॉपर्टी गहाण ठेवली. मॉर्गेज करतात ना प्रॉपर्टी. मॉर्गेज. तिसरा सोर्स चार्ज. चार्ज, चार्ज म्हणजे काय? काही लोक काय करतात, पैसे घेतात परंतु त्याचं कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट तयार होत, परंतु पैसे घेतलेल्याचा पुरावा असतो. ए या व्यक्तीने 10 लाख रुपये घेतलेले आहेत, समोरच्याला त्यांनी ते 10 लाख रुपये अजून दिलेले नाहीयेत, परंतु ते पैसे त्यांनी समजा चेकने घेतले असतील आणि त्या व्यक्तीकडे ज्यांनी पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीकडे एखादा फ्लॅट असेल तर ज्याच्याकडनं पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीच्या त्या प्रॉपर्टीवर चार्ज त्याला तयार करता येतो. त्याला म्हणायचं चार्ज. म्हणजे बाबा तुझा फ्लॅट आहे, तू माझ्याकडे कॅश पैसे घेतलेले आहेत, कुठली कागदपत्र नाहीत, म्हणून तो चार्ज क्रिएट होतो त्याच्यामध्ये. तो करता येतो कायद्याचा आधार घेऊन. बँक सुद्धा तसा चार्ज तयार करत असते त्याच्यावर, त्याला म्हणायचं चार्ज. सेल्स, मॉर्गेज, चार्ज. नेक्स्ट सोर्स घ्या, लीज. लीज एक सोर्स आहे. लीज दिलेली प्रॉपर्टी. किती लीज आहे? 99 वर्षाचं. किती लीज आहे? 20 वर्षाचं. किती लीज आहे? 50 वर्षाचं. सोर्स काय? लीज. ज्या MIDCच्या सर्व प्रॉपर्टी या लीज 99 वर्षाच्या. महाराष्ट्र डेव्हलपमेंट MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी या लीजने, त्यांचं लीज डीड असतं. लीज डीड. नेक्स्ट एक्सचेंज. एक्सचेंज मध्ये काय? आता समजा, आता ते उदाहरण तुम्हाला सांगायचं DSKचं. तुम्ही फुरसिंगी DSKला गेला तर त्यांनी काय केले, पुणे सोलापूर रोडच्या रस्त्यापासून फुरसिंगीपर्यंत प्रॉपर्टी विकत घेतल्या 400 एकर. मग काही लोकांची मधी प्रॉपर्टी होती, काही लोकांची मधी प्रॉपर्टी होती, काही लोकांना पैसे नको होते. काही लोक काय म्हणले, आमची मधली प्रॉपर्टी जी आहे सेंटरची ती तुम्ही DSKला आम्ही देऊन टाकतो, तुम्हाला देतो. त्याच्याऐवजी तुम्ही जी रस्त्याच्या कडेला जी प्रॉपर्टी घेतलेली आहे त्याच्यामधून तसा तुम्हाला त्या जागेचा उपयोग होणार नाही, परंतु ती रस्त्याच्या कडेला असेल किंवा दुसरीकडे कुठे असू शकते. त्यांनी फक्त एक्सचेंज केली. एक्सचेंज बोललो मी तुम्हाला, बाकी काही नाही. दॅट इज कॉल्ड एज अ एक्सचेंज. बरेचसे लोक अशी प्रॉपर्टी एक्सचेंज करतात, पैसे घेतात आणि एक्सचेंज करतात. मोठा प्लॉट असतो, त्यामध्ये एखादा असतो, पण त्याला ती प्रॉपर्टी विकायची नसती, मग त्याला एक्सचेंजची ऑफर देऊन टाकतात की तो एक्सचेंज होतो. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी एक्सचेंज करतात, काही पैसे घेतात आणि एक्सचेंज करून टाकतात. दिस इज कॉल्ड एज अ एक्सचेंज. पुढचा सोर्स घ्या, गिफ्ट. आता गिफ्टचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय? ए आणि बीला गिफ्ट जर दिलं तर ते व्हॅलिड केव्हा होतं? ज्या वेळेस ए हा बीला गिफ्ट देतो त्यावेळेस बी कडनं एनी कुठलेही पैसे घ्यायचे नाही. जे मी तुला 1 एकर जमीन देतो, तुला गिफ्ट डीड बनवतो, तो मला 50,000 रुपये द्यायचे नाही, ते वॉइड होतं. गिफ्ट म्हणजे असं की ज्याच्यामध्ये ज्याला आपण गिफ्ट देऊ, बक्षीस पत्र करू, त्याच्याकडे 1 रुपया सुद्धा आपण घ्यायचा नसतो, असं कायद्यामध्ये ते सांगितले. तर त्याला म्हणायचं गिफ्ट. पुढचं तर बघा, सेल्स, मॉर्गेज, चार्ज, लीज, एक्सचेंज, गिफ्ट हे आपले बाय ऍक्ट ऑफ पार्टीज, म्हणजे व्यक्तीने स्वतः बनवलेली कागदपत्र म्हणून बाय ऍक्ट ऑफ पार्टीज. ते एवढे सोर्सेस त्याच्यामध्ये आहेत. बाय ऑपरेशन ऑफ लॉ मध्ये इंडियन सक्सेशन ऍक्ट नुसार वडिलोपार्जित प्रॉपर्टी आपल्याला मिळते, हिंदू सक्सेशन प्रमाणे मिळते. इंडियन सक्सेशन का मी तुम्हाला वेगळा ऍक्ट सांगतो, त्याच्यामध्ये आपल्याला कोर्टातून आपल्याला सक्सेशन सर्टिफिकेट मिळवावं लागतं. आता समजा उदाहरणार्थ एखाद्याचा फ्लॅट आहे, बरोबर आहे, मग त्या फ्लॅट मध्ये तो एकटाच असतो, त्या जो एक्सपायर झाला आहे त्याला एकच मुलगा असेल,
तर कधी कधी अनेक लोक म्हणायला लागतात, अनेक लोक म्हणतात हा फ्लॅट आमचा आहे, हा फ्लॅट आमचा आहे, हा फ्लॅट आमचा आहे. त्यांनी 4 स्टार केला तेही म्हणतात जे बाबांनी आमच्याकडनं पैसे घेतले होते, तर खोटी कागदपत्र बनवतात. मग अशा केसमध्ये त्या मुलाला कोर्टामध्ये जाऊन सांगावं लागतं की सामाजिक वामाजिक ऑप्शनचा मी एकमेव मुलगा आहे असं म्हणावं लागतं. म्हणजे इंडियन सक्सेशन ऍक्ट जे मी तुम्हाला म्हणतोय सतत, याचा उपयोग फ्लॅटसाठी फार बराच उपयोगी होतो. फ्लॅटचे अनेक इश्यू तयार होतात. काय करतात, नॉमिनीज लिहून जात नाहीत कधी कधी, किंवा नॉमिनी लिहितात तिघं चौघं, नेमका नॉमिनी कोण, हा इश्यू तयार होतो. त्यावेळेस इंडियन सक्सेशन ऍक्टचा आधार घेऊन कोर्टामध्ये जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट आणावं. तर त्याकरता हा कायदा असतो. हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे काय, आपल्याला वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळणारच असते ती. म्हणजे जो त्याचे लिगल हेअर्स असतात त्यांची परवानगी घेतल्याशिवाय प्रॉपर्टी काय समोरच्याला विकता येत नाही. आणि तिसरा आहे तो मोमिडियन ऍक्ट, मुस्लिम कायदा आहे हा, तो त्यांचा पर्सनल. याप्रमाणे असं प्रॉपर्टी ही ट्रान्सफर होत असते. तर हे मी तुम्हाला एक रफ गाईडलाईन दिलेली, या गाईडलाईन नुसार तुम्हाला चालावं. ओके, आलं का लक्षात सर्वांना हे? सर एकदा चार्ज एक्सप्लेन करा ना परत. चार्ज असा आहे की चार्ज मध्ये काय होतं की कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट बनवलं जातं, परंतु समजा एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपये घेतलेले आहेत बाय चेक, बरोबर आहे. एनी बी कडून 10 लाख रुपये घेतलेले आहेत कुठल्याही कारणाकरता. बीनी सरकार म्हणजे चेक दिलेला आहे, आणि एकडे एक फ्लॅट आहे, एकडे एक फ्लॅट आहे, आणि बी ला ए हा बीला पैसे देऊ नाही शकला, तर बी हा त्याच्या फ्लॅटवर चार्ज क्रिएट करतो की बघा यांनी माझे 10 लाख रुपये दिलेले नाहीये, परंतु याच्याकडे एक फ्लॅट आहे आणि हा फ्लॅट विकून मला पैसे मिळाले. आता हा त्यावर चार्ज क्रिएट झाला, त्या फ्लॅटवर चार्ज क्रिएट का झाला, बीने सिद्ध केलं कोर्टामध्ये एकडे एक फ्लॅट असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे, तो विकून मला माझे पैसे मिळाले. त्याला म्हणायचं चार्ज क्रिएशन, आणि ही प्रोसिजर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये आहे. आलं का लक्षात? चार्ज म्हणजे दावा दाखल करणं. हा, चार्ज म्हणजे दावा दाखल करायचा, म्हणजे आलीच ही प्रोसिजर. पण अशा प्रकारे तो चार्ज क्रिएट करतात. मी एक लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टी करता आपल्याला पहिला राईट क्रिएट करता आला पाहिजे. राईट हा एस्टॅब्लिश करता आला पाहिजे. त्यांनी राईट चार्ज कसा त्यांनी क्रिएट केला, कारण त्यांनी 10 लाख रुपये जर दिलेले दाखवले बाय चेक, बघा याला आम्ही चेक दिला होता, त्याच्या बँकेत त्यांनी जमा केला, तो आता त्यांनी ते वापरले 2, 3, 4 वर्ष काय असतील ते त्यांनी आम्हाला पैसे परतच केले नाही, परंतु याच्याकडे एक फ्लॅट आहे, तर हा फ्लॅट विकून माझे 10 लाख रुपये मला मिळावे. आणि सरकारी नियमाप्रमाणे त्याचं व्याज पण मिळावं, जे नॅशनल बँकेचं असे तो म्हणू शकतो त्याच्या. पण ही प्रोव्हिजन कुठे आहे? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. तर बँक कदाचित पुढे पुढे गेल्यानंतर असं पण होऊ शकेल की तुम्ही 10 लाख रुपयाच्या किमतीचा फ्लॅट आहे, त्याच्यासाठी म्हणून आता 15 लाख जर झालेले असतील व्याज असेल, तर साहेब याचा 15 लाखाचा जर फ्लॅट असेल तर मला हा विकून 15 लाख देण्यापेक्षा तो मला फ्लॅटच देऊन टाका ना 15 लाखाचा कोर्टामधून. मिळालं फ्लॅटचा सोर्स काय झाला? चार्ज. आलं लक्षात? हॅलो. हो सर. आणि सर एक्सचेंज मध्ये हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग नुसारच होतं ना? हा, म्युच्युअल अंडरस्टँडिंगच असतं ना. जसं मी तुम्हाला एक उदाहरण समजून सांगितलं आता की डीएसकेने जागा घेतली फुरसुंगीला 400 एकर, 5,000 एकर करता जागा घेतली त्याला पण, तर काहींच्या जागा यामध्ये होत्या ना. पण डीएसकेला एक 400 एकर जागा ही एक जागी पाहिजे होती, तशी त्यांनी ती घेतलेली आहे. तुम्ही जर डीएसकेच्या जागेवर गेला असेल तर डीएसकेने केलेली एक सर्वात मोठी चूक तुम्हाला सांगायची. मला सांगतो, त्यांनी 400 एकरला कंपाऊंड टाकले चक्क, आणि ते कंपाऊंड तारेचं नाहीये, ते कंपाऊंड त्यांनी जमिनीमध्ये आडवे बीम टाकले, आडवे आणि त्याच्यावर चक्क भिंत बांधली, चौफेर फिरवले बाबांनी त्या. बघा म्हणजे झालं काय माहिती का, त्याच्यामुळं फार मोठा प्रॉब्लेम झाला डीएसकेला आणि इतर लोकांना सुद्धा.
आता बँकेने ताब्यात घेतली जागा 400 एकर आणि त्याला एंट्री गेट 2-3च एंट्री गेट आहेत फक्त. एक आहे सोलापूर रोडच्या बाजूनी आणि एक मागून कुठून तरी गेट आहे आणि तिथंच सिक्युरिटी बसवली. म्हणजे बाहेरच्या आत येऊच शकत नाहीत ना, नाहीतर तो क्रिमिनल ट्रेसपास होणार. अशा वेळी त्यांनी 400 एकर जागा त्यांनी सांभाळली बँकेने. कळलं का? तर ती मधली जागा जी आता आपल्याला अनुसरणचा विषय जर म्हणला तर मधली जागा जी होती ती जागा एखाद्याची असेल ती त्याला विकायची नाही डीएसकेला. डीएसके म्हणला ठीक आहे तू एक्सचेंज कर, त्या ठिकाणी दुसरीकडे एक जागा आहे तेवढ्या क्षेत्रफळाची मी तुला जागा देतो आणि पैसे देतो. तो म्हणला ठीक आहे साहेब. त्यांनी जागा एक्सचेंज केली आणि पैसे घेतले. अशी मी त्या डीएसकेच्या एक्सचेंजचे आम्ही कागदपत्र पण बनवले. तर अशी आम्हाला बघायला मिळाली. This is called as exchange. हॅलो सर आपण हा बोला ना. बोला. हा बोला ना. तर आपण गिफ्ट बद्दल मागे एकदा बोललो होतो. कशाबद्दल? गिफ्ट बक्षीस पत्र. बोला. दॅट इज अ सोर्स. त्याच्यामध्ये फक्त लग्नाच्या दिवशीच फक्त गिफ्ट देता येतं का इतर वेळेला पण देता येतं? समजा तुमची आजी तुम्हाला केव्हा गिफ्ट देऊ शकते. तुमची आजी आहे कुठली XYZ व्यक्ती तुम्हाला लव्ह अँड अफेक्शन नुसार तुम्हाला गिफ्ट देऊ शकते ना. लव्ह अँड अफेक्शन की बाबा यांनी माझ्या व्यक्तीने माझा सांभाळ केला, माझा म्हातारा पण चांगला बघतोय, तो गिफ्ट देऊ शकतो ना तुम्हाला. तर त्यांनी गिफ्ट दिलं म्हणून त्याला काय असं नाही, त्याला अशी काही अट नाही ना की रक्ताच्या नात्याने. बोला. रक्ताच्या नात्यातल्याच माणसाने गिफ्ट द्यावा अशी काही अट आहे का? नाही. कुणी गिफ्ट देऊ शकतं ना. हिंदूमध्ये मी तुम्हाला सांगितलंय पण हे सगळं. मुस्लिमचं सुद्धा आहे. मोमेडियन ऍक्ट मध्ये सुद्धा पर्सनल लॉ मध्ये आहे. काय त्यात सुद्धा आहे जसं मी तुम्हाला सोर्स सांगितलं. पण आपण हिंदू बाबतीत बोललो तर कुणीच देऊ शकतं. ओके सर, थँक्यू सर. पण हॅलो, जेव्हा आपण गिफ्ट घेतो एक लक्षात घ्यायचं, मी तुम्हाला या सर्व बाबतीत ऍडमिसिबिलिटी ऑफ डॉक्युमेंट विषयी मागे बोललो होतो ना तुम्हाला. ऍडमिसिबिलिटी रजिस्ट्रेशन विषयी बोललेलो का नाही बोललो? हॅलो सर, डिटेल बोललेलो आहे ना ऍडमिसिबिलिटी विषयी. बोललेलो आहे ना की ते कुठलं 100 रुपयाचा पुढचा व्यवहार इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये 100 रुपयाचा पुढचा कुठलाही व्यवहार जर आपण करणार असू तो कंपल्सरी रजिस्टर्ड करायचा, त्याच्यावरची स्टॅम्प ड्युटी भरायची. आणि जर तसं केलं नाही तर आपण जे कागदपत्र बनवून त्याची किंमत करायची टोकली डायरेक्टली, वेळ घ्यायची त्याच्यावर. आलं का लक्षात? वेळ घ्यायची, वेळ. खूप लोक चूक करतात, ती चूक अजिबात करायची नाही. 100 रुपयाच्या पुढचा व्यवहार इमूवेबल प्रॉपर्टीचा म्हणला की रजिस्टर्ड करायची, स्टॅम्प ड्युटी भरायची. गिफ्ट सुद्धा रजिस्टर्डच करून घ्यायचं. काही कुठलेही डॉक्युमेंट असू द्या इमूवेबल प्रॉपर्टीचं, बिल सुद्धा रजिस्टर्ड करून घ्यायचं. हे होतं काय, पुढं जर काही प्रॉब्लेम्स क्रिएट होणार असतील तर त्या लिगल प्रॉब्लेम तयार होईल. कारण त्याच्यामध्ये एक साक्षीदार हा सरकार असतो, सब रजिस्ट्रार हा बसलेला असतो ना तिथे, तो त्याची सही घेतो ना, तो सही करतो. आणि आता तर काय बायोमेट्रिकने सगळं घेतलं जातं. लक्षात का तुम्हाला? इव्हन आपण सुद्धा समोरचे ज्यांच्या प्रॉपर्टी विकत घेऊ, आपल्याला एखाद्या आपल्याला प्रॉपर्टी विकत घ्यायची, आपण बघायचं आणि रजिस्टर्ड केलेलं डॉक्युमेंट आहे का. अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट जर असेल तर त्याचा व्यवहार 99% करायचाच नाही. अनरजिस्टर्ड डॉक्युमेंटवर व्यवहार करणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाडच आहे डायरेक्ट. पैसे गेलेच, चंदनच लागलं म्हणून सांगायचं त्या पैशाला. नोटरी डॉक्युमेंट अजिबात बनवायचं नाही. लिहून ठेवा, कुठल्याही इमूवेबल प्रॉपर्टीचं MOU बनवायचं नाही. मेमोर ऑफ अंडरस्टँडिंग नको. सेल डीड बनवायचं, जे काय असेल त्याप्रमाणे. पहिला अग्रीमेंट टू सेल, त्याच्यानंतर जाहिरात, सेल डीड, रजिस्टर्ड, त्याच्या आधी पेपरला जाहिरात. अशा पद्धतीने आपण व्यवहार करायचा. शेवटच्या लेक्चरला जागेची खरेदी आणि विक्री कशी करायची ती आपण 10-15 मिनिटं या विषयावर सुद्धा आपण बोलू ताबडतोब शॉर्ट मध्ये, की काय काय स्टेप्स उचलायच्या तुम्ही सर्वसाधारणपणे.
त्याच्यावर आपण लास्ट लेक्चरला समरी टाईप आपण बोलूया. तर आता मी जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे हे अतिशय सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, रिअल इस्टेटच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, तर तुम्ही त्या लिहून ठेवा तुमच्याकडे. ओके ओके, थँक्यू सर. आता आपण पुढचं अशी गोष्ट बघणार आहोत, काय विकलं जातं आणि काय विकलं जात नाही. व्हॉट इज ट्रान्सफरेबल आणि व्हॉट इज नॉट ट्रान्सफरेबल. जसं फॅमिली सेटलमेंटचं एखादं डॉक्युमेंट बनवलेलं असेल, बघा मी काय सांगतो तुम्हाला, फॅमिली सेटलमेंटचं एखादं डॉक्युमेंट बनवलेलं असेल तर ते पार्टिशन होत नाही जोपर्यंत कोर्टामध्ये ऍब्सोल्यूट पार्टिशन होत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी जॉईंट प्रॉपर्टी ट्रान्सफर कधीच होत नाही. वन ऑफ द लिगल हेअर ट्रान्सफर करतो फक्त, पण त्याच्यामध्ये शेअर हा फिक्स नसतो. जोपर्यंत जॉईंट प्रॉपर्टीमध्ये पार्टिशन होत नाही, कोर्ट पार्टिशन करत नाही. म्युच्युअल पार्टिशन म्हणजे आता बघा सर्वजण म्हणले असेल की आम्हाला पार्टिशन करून द्या, नाही असं जर त्यांनी प्रस्ताव दिला कोर्टामध्ये किंवा जिल्हा अधिकाऱ्यांकडे, बघा मी काय सांगतो सर्वांच्या सह्या पाहिजे त्याच्यामध्ये, ABCD हे 4 जण आहेत, त्या चौघांनीच असं सांगितलं की आम्हाला आमच्या या जागेचं पार्टिशन करून पाहिजे. त्याला कायदेशीर एक शब्द आहे, बाय मीट्स अँड बाउंड्स. तुमच्याकडे लिहा मीट्स अँड बाउंड्स म्हणजे काय, त्याच्या सर्वांच्या दिशा या फिक्स केल्या जातात. तर असं जर ते पार्टिशन झालेलं असेल तर अशा पार्टिशन मधली प्रॉपर्टी ही ट्रान्सफरेबल आहे. परंतु फॅमिली सेटलमेंट म्हणून केलेलं पार्टिशन हे ट्रान्सफरेबल नाही. जरी झालं आणि जरी घेतलं त्याच्यानंतर जर लिटिगेशन चालू झालं तर पुन्हा पार्टिशन सूट आणि अमुक बरंच काय होऊ शकतं आणि आपल्याला बरंच काही त्याच्यामध्ये करावं लागतं. तर फॅमिली सेटलमेंट आणि पार्टिशन सूट मधला हा सर्वात महत्वाचा एक फरक आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला मी राईट ऑफ प्रिएम्पशन सुद्धा हा बोललेलो आहे मागे माझ्या अंदाजे. समजा पार्टिशन सूट मधली प्रॉपर्टी, समजा पार्टिशन सुद्धा झालेलं आहे, जरूर चाला पार्टिशन झालेलं आहे. समजा 3 एकर जमीन आहे, 3 एकर जमिनीचे 3 तुकडे पडले, ABC 3 भाऊ आहेत, पार्टिशन सूट झालेलं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये समजा A हा भाऊ म्हणत असेल की मला ही प्रॉपर्टी विकून टाकायची, तर B आणि C या लोकांना ती प्रॉपर्टी घेण्याचा प्रथम अधिकार असेल, आउटसाइडरला नाही. समजा B आणि C असं याला म्हटले या भावाला, बाबा तुझी मला प्रॉपर्टी नकोय, तर मग आउटसाइडर घेऊ शकतो. अन्यथा B आणि C ला प्रेफरन्शियल राईट आहे. पार्टिशन ऍक्ट मध्ये त्याची प्रोव्हिजन आहे इव्हन, आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये त्याची प्रोव्हिजन आहे सर्वात महत्वाची. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या नुसार हे ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला मी आज सांगितलेल्या आहेत. आता आपण थोड्या तर दुसऱ्या गोष्टी असा बघूया की लीजचा जर मी विचार केला, लीज 99 वर्षाचं लीज, 999 वर्षाचं लीज. काय आहे लीज? लीज मध्ये काय होतं, प्रॉपर्टी ही ट्रान्सफर केली जाते, ओनरशिप ट्रान्सफर केली जाते. एक लक्षात घ्या, लीज तसं एक्सेप्शन आहे. लीज मध्ये काय केलं जातं, 99 वर्षाच्या कराराने घ्यायची प्रॉपर्टी, ओनरशिप कुठे ट्रान्सफर केलेली असते. लीज मध्ये ओनरशिप ट्रान्सफर कधी करत, तर नेहमी लीज शक्यतो करायचं नाही. लीजची प्रॉपर्टी घ्यायची नाही. तुम्हाला मला उदाहरण जर सांगायचं म्हटलं, तुम्ही बाजार रोडला जर गेला तिथं नातू बाग आहे, सर्व नातू लोकांनी त्यांच्या प्रॉपर्ट्या या लीजने दिल्या आणि त्या ऑलमोस्ट प्रॉपर्टीच्या आता लीज संपत आलेल्या आहेत. काय प्रॉपर्टीच्या लीज या 10 वर्षाच्या राहिल्या, काहीच्या 20 वर्षाच्या राहिल्या. बघा तुम्ही जर ह्याच्या बाजूला गेला, BSNL ऑफिस आहे, गंधराज हॉटेल वगैरे, त्या समोरच्या बाजू सगळे बंगलेच बघा, लीजचेच सगळे ते, आणि त्यांचे 10-20 वर्ष शिल्लक राहिले शेवटची. आणि त्या बऱ्याच प्रॉपर्ट्या विकायला आहेत, पण विकून त्यातली आम्ही प्रॉपर्टी बघितली, अरे लीज आहे राव, काय करायचं, 20 वर्षांनी लीज संपणार आहे, संपलं की संपला विषय, त्याचा काय उपयोग नाही होत. एनिवे, आता मी थोडस त्या
लिटिगेशन, ती लँड लिटिगेशन जी आहे ती कुठली कुठली साधारणपणे होऊ शकतात त्याच्यावर विषयी पण आपण बोललेलो आहोतच बघा. तर त्याच्यामध्ये 3 ऍक्ट आहेत, लँड रेव्हेन्यू ऍक्ट, बॉम्बे टेनेन्सी आणि मामलेदार प्रोजेक्ट. ते मी तुमच्याबरोबर डिस्कस केलेला आहेच पाहणार. आता आपल्याला सर्वात एक महत्वाचा आता भाग असा बघायचा आहे, तो म्हणजे सर्च आणि टायटल. सर्च आणि टायटल काय संबंध आहे यांचा? सर्च रिपोर्ट, हॅलो, मी सर्च रिपोर्ट आणि टायटल घेतलेलं नाही ना? हॅलो हॅलो प्रणाली, हॅलो हॅलो. सर थोडं घेतलं होतं स्टार्टिंग मध्ये. थोडं म्हणजे जस्ट इंट्रोडक्शनरी का डिटेल? सर इंट्रोडक्शन घेतलं होतं. ठीक, ते आता सुरू करूया आपण. आज ते संपणार नाहीच आहे, 7 वाजले तरी संपणार नाही, तर सुरुवात करूया आपण. आता सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्ट काय फरक आहे? नेहमी बघा बोली भाषेत असं म्हणतात, टायटल क्लिअर पाहिजे आम्हाला, टायटल क्लिअर पाहिजे आम्हाला. टायटल क्लिअर पाहिजे म्हणजे काय नाही, टायटल क्लिअर पाहिजे म्हणजे असं, समजा मी कुठली एखादी प्रॉपर्टी, इमूवेबल प्रॉपर्टी घेणार असेल तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा बोजा नको, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नको, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा थर्ड पार्टी इंटरेस्ट नको, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज नको, इन्कम्बरन्सेस नको, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज क्रिएट केलेला नको. म्हणजे एखादी इमूवेबल प्रॉपर्टीला कुठल्याही गोष्टीची बाधा नसते, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या या कायद्याच्या कुठल्याही मार्गाने ती प्रॉपर्टी समोरचा घेऊ शकत नाही, त्याला चान्सच नाही ती प्रॉपर्टी घेण्याचा. अशी प्रॉपर्टीचं टायटल नेहमी क्लिअर आहे, तर ती प्रॉपर्टी क्लिअर टायटलची आपण असं म्हणू शकतो. म्हणजे पुनर्वसनात जाणार आहे, रोड वायडिंग मध्ये जाणार आहे, असं म्हणजे तरी टायटल क्लिअर आहे ना. अशा एक लक्षात घ्या, नेहमी प्रॉपर्टीची फाईल केव्हा फिरते घराघरात? ज्या वेळेस त्या प्रॉपर्टीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची बाधा असते, म्हणजेच त्या गोष्टीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा कायदेशीर आजार झालेला असतो, त्यावेळेस ती फाईल घराघरात फिरायला लागते सायंकाळी. आमच्याकडे सुद्धा अशा केसेस येतात की 4 वकील पहिले नाका म्हणतात, नको बाबा काय होणारच नाही, मग ती फाईल फिरत असते. मग 4-5 जणांना आम्हाला माहिती पडते, XYZ व्यक्ती फाईल फिरवतोय घराघरात. थोडक्यात काय, अशी प्रॉपर्टी नेहमी विकायला येते. अशी प्रॉपर्टी जरी विकायला आपल्याकडे आल्यानंतर त्याच्या डेप्थ मध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या प्रॉपर्टीची आपण बाजार काढू शकतो का. आणि अशी प्रॉपर्टी नेहमी स्वस्तात मिळते, रुपयाचा माल 10 नया पैशात मिळतो. आणि अशाच प्रॉपर्ट्या नेहमी बरीचशी लोक खरेदी करत असतात. त्याच्यामुळे मग रिझर्वेशन असते त्या जागेवर, रिझर्वेशन सुद्धा बदलून टाकतात काही कुठपर्यंत जातात. पण प्रॉपर्टीमध्ये सर्वात जास्त पैसे मोठे मिळतात ना. प्रॉपर्टीमध्ये दोन वेळेस पैसे जास्त खर्च केले जातात, एक तर लग्नाच्या वेळेस आणि एक प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या वेळेस. मोठ्या रकमा त्याच्यावेळेस कोणी मोठ्या रकमा खर्च करत नाही सर्वसाधारण. तर टायटल क्लिअर असणं हा प्रकार. आता बघ, एखाद्या प्रॉपर्टीचं मला टायटल सर्टिफिकेट हे कोण देतो? तो ऍडव्होकेट देतो. तो काय करतो, कुठलाही ऍडव्होकेट काय करतो की त्याच्या लेटर हेडवर तो लिहितो त्याच्यावर की सर्वे नंबर 1235 कदम वाघ वस्ती, पुणे सोलापूर रोड, लोणी कावर, पुणे सोयांसो, ही टायटल या सर्वे नंबरचं टायटल क्लिअर असून मार्केटेबल आहे, असं तो रिमार्क देतो, जो ओपिनियन देतो. याला माझं टायटल सर्टिफिकेट. क्लिअर टायटल आणि मार्केटेबल म्हणलं की बँक त्याच्यावर लोन द्यायला तयार होते. तर बँक लोन का तयार द्यायला होते? कारण बँक त्याच्यावर विश्वास ठेवते ऍडव्होकेट. आता त्या 4 लाईनीच तो ऍडव्होकेट तयार करतो, मग तो काय न बघता तयार करतो ना? तो काय करतो तेच, तो त्याच्याकरता सर्च रिपोर्ट काढतो.
आता सर्च रिपोर्ट म्हणजे काय? आता एखादा सर्वे नंबर 1, 2, 3, 4 असा असेल, तर त्या प्रॉपर्टीचा मला जर सर्च रिपोर्ट काढायचा असेल, तर मला 30 वर्ष मागे गेलं पाहिजे. आता 30 वर्ष मागे काय गेलं पाहिजे? आजपासून 30 वर्ष 2020 म्हणजे मला ते कधीपासून बघितलं पाहिजे? 1990 ते 2020 पर्यंत त्या जागेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यवहार झाले होते आणि 1990 ला त्याचा मालक कोण होता? तिथून मला सुरुवात केली पाहिजे. आता 30 वर्ष का? 10 वर्ष काय नको, 12 वर्ष का? लॉ ऑफ लिमिटेशन, कुठल्याही गोष्टीचं लॉ ऑफ लिमिटेशन हे 12 वर्षाचं असतं. लिमिटेशन ऍक्ट 1963च्या नियमाप्रमाणे कुठल्याही गोष्टीचं लिमिटेशन हे 12 वर्ष असतं. म्हणून ही 12 वर्ष. एखाद्या मुलाचा जन्म झाला, तो मेजर वयाच्या 18व्या वर्षी, म्हणून ती 18 वर्ष. जन्म झाला तिथून 18 वर्ष आणि पुढच्या लिमिटेशनचे 12 वर्ष, म्हणजे 30 वर्ष. 30 वर्षाच्या खालचा सर्च रिपोर्ट काढू नये. लोक म्हणणार 10 वर्षाचा सर्च रिपोर्ट पाहिजे, नाही, तो लिगली मेंटेनेबल होत नाही. तर या कारणामुळे पण त्याला या गोष्टीची बाधा येते. तर कुठल्याही गोष्टीचा सर्च रिपोर्ट हा 30 वर्षांचा पाहिजे. फक्त बँकेकरताच 13 वर्ष आहेत, कारण बँका या जागा मॉर्गेज करतात म्हणून ते 13 वर्षाचे घेतात. तर त्या प्रकरणामध्ये त्याचे पैसे पण कमी आहेत आणि ही जी रजिस्ट्रेशनची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र रजिस्ट्रेशन जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रोव्हिजन पण करून ठेवलेली आहे, म्हणून ती 13 वर्ष बघायला लागतात. अन्यथा जर मला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, एखाद्याची प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, त्यांनी 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट बघितला पाहिजे. त्याचं कारण मी आधी तर सांगितलेलं. आता वकील काय करतो? वकील सर्च घेतो म्हणजे काय घेतो? सर्च मध्ये कुठली कुठली त्याला डॉक्युमेंट्स पाहावी लागतात, कुठली कुठली डॉक्युमेंट्स त्यांनी पाहणं एक्सपेक्टेड आहे, हे सर्व आता आपण उद्या बघूया. कारण आता जर सांगितलं तर मध्ये लिंक तुटून जायचं. कमीत कमी अर्धा तास मला पाहिजे सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्ट या विषयावर बोला. किती वाजले? 7:10, 5 मिनिटं. हॅलो सर जी, हा बोला. सर आपण सर्च रिपोर्ट मध्ये म्हणजे काय काय असतं आणि टायटल रिपोर्ट मध्ये काय असतं हे बघितलं होतं. डिटेल बघितलंय का? म्हणजे तुम्ही पॉइंट लिहून दिले होते. ठीक आहे, मग समजा आता मी बोलल्यानंतर त्याची पटकन एक पहिली मी समरी घेतो. ती समरी तुमच्याकडे जर असेल तर संपलं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याचा अर्थ शिकून झालं. मग पुढचं शिकूया. जे रिअल इस्टेटला आपल्याला कायदे लागतात, किती कायदे आपल्याला ऍटलिस्ट माहिती पाहिजे, मिनिमम बोलतोय मी तुम्हाला. जसे स्टेटचे काही लॉ आहेत, सेंट्रलचे काही लॉ आहेत, तर ते साधारणपणे सेंट्रलचे एक 10 कायदे आहेत आणि स्टेटचे 10 ते 1 कायदे आहेत, म्हणजे असे 20 कायदे आहेत. ते 20 कायद्यावर आपण थोडक्यात एक 2-2, 3-3 मिनिटं जरी बोलली तरी 1 तास लागतो. 20 कायदे गुणिले 5 मिनिटं म्हणजे 20 मध्ये 100 मिनिटं. त्याला तर 3 ते 4 मिनिटापेक्षा जास्त बोलताच येईल. आपण काय करू, त्या कायद्यांची नावं आणि त्याच्यामधले सेक्शन्स, कुठले इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स, आणि तो कायदा कशासाठी, ऑब्जेक्ट काय त्या कायद्याचं, आणि त्याचा रिअल इस्टेटला उपयुक्त करता काय, हे आपण उद्या बघूया. तर त्याच्या आधी फक्त मी उद्या सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्ट विषयी तुम्हाला विचारतो. एवढं मी शिकवलेलं आहे. आता सांगा, सर्च रिपोर्ट मध्ये काय काय बघितलंय? हॅलो प्रणाली, काय काय सर्च रिपोर्ट मध्ये बघितलं आपण? सर तुम्ही सांगितलं होतं की सर्च रिपोर्ट मध्ये काय बघायचं, म्हणजे इजमेंटरी राईट, लँड यूज, म्हणजे काय काय कंटेंट्स बघायला पाहिजेत. आणि टायटल रिपोर्ट मध्ये पण तेच सांगितलं होतं की काय काय असं म्हणजे सर्च रिपोर्ट असायला पाहिजे, लँड डिटेल्स असायला पाहिजेत, ऍडव्होकेटचं ओपिनियन. हो म्हणजे मी शिकवलेलं आहे, असं आता मी शिकवलेलं आहे. टायटल रिपोर्ट हा सर्च रिपोर्टवर बेस असतो. हो एक लक्षात घ्या, टायटल रिपोर्ट हा सर्च रिपोर्टवर बेस असतो. सर्च रिपोर्ट सगळा काढतात, त्याचा आढावा घेतात आणि टायटल रिपोर्ट ऍडव्होकेट देत असतो. म्हणजे मी तुम्हाला हे मी सांगितलं असेल, मी नोंद पण तशी केलेली असेल ना तुमच्या नोट्स मध्ये, केलेली आहे ना? हो सर. सर म्हणजे मी अजून काही नाहीये ना त्यात? एवढंच.
एवढंच त्याच्यामध्ये. आणि त्या प्रॉपर्टीची सगळी आपण डॉक्युमेंट्स बघायचे. समजा आता फ्लॅट असेल, समजा पुणे सिटीत फ्लॅट असेल, तर मागच्या त्याचं 30 वर्षाचं रेकॉर्ड बघायचं. म्हणजे काय बघायचं, तो फ्लॅट समजा उदाहरणार्थ फ्लॅट ची सोसायटी बघायची. सोसायटी रजिस्टर आहे का पहिलं बघायचं. सोसायटीने घेतलेली कागदपत्र बघायची. कारण सोसायटी रजिस्टर करताना ती कागदपत्र ती दिलेली असतात त्यांनी सोसायटी रजिस्ट्रेशन चार्जेस. आणि जो आपल्याला फ्लॅट विकतो त्याची शेअर सर्टिफिकेट्स वगैरे बघायचे असतात. ती त्यांनी लावलेलीच असतात त्याच्यामध्ये. त्याशिवाय तो फ्लॅट त्याच्या नावाने होतच नाही. हे उदाहरणार्थ फ्लॅट बाबतीत बोललो. जमिनी बाबतीत सातबारे बघायचे. सातबाऱ्यामध्ये आपण काय बघणार, जे म्युटेशन एंट्री आपण बघितलेली आहे ती आपण चेक करणार. हा, आता एक लक्षात घ्या, हे जेव्हा आपण सर्च रिपोर्ट बघतो, ए आणि बी ला ट्रान्सफर केली, बी नी सी ला केली, सी नी डी ला केली, तर जी ए बी सी डी ही जी चेन आहे त्याच्यामध्ये सगळीकडे रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे आणि स्टॅम्प ड्युटी भरणं आवश्यक आहे. कळलं का? समजा ए नी बी ला प्रॉपर्टी विकली, बी नी सी ला दिली, सी नी डी ला दिली, परंतु काय झालं, मधल्या चेन मध्ये सी नी जेव्हा डी ला प्रॉपर्टी विकलेली होती, ट्रान्सफर केली होती, ती रजिस्टर्डच केली नाही. त्याचं त्यांनी काय केलं, नोटराइज डॉक्युमेंट बनवलं, लगेच टायटल डिफेक्टिव्ह झालं. आलं का लक्षात तुमच्या? थोडक्यात जमीन विकण्याची जी काही पद्धत आहे, जी मोडस ऑपरेंडी आहे, जी कार्यप्रणाली सरकारने बसवून दिलेली आहे, ती डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. थोडक्यात एका जर वाक्यात जर मी बोलायचं म्हटलं तर ए नी बी ला विकली, बी नी सी ला विकली, सी नी डी ला विकली, त्या प्रत्येकाने त्या वेळेच्या रेडी रेकण्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरलेली पाहिजे आणि डॉक्युमेंट हे रजिस्टर्डच केलेलं पाहिजे. आणि जर असं नाही केलं तर टायटल डिफेक्टिव्ह होतं. मी काय बोलतो लक्षात येतं तुमच्या सर्वांच्या? आलं का लक्षात तुमच्या सर्वांच्या? हॅलो सर, एक गोष्ट आहे की आपण महत्वाच्या टर्म्स ज्या पाहिल्या होत्या 30, हा बरं बोला. त्याच्यामध्ये आपण उजरता हे पाहिलेलं आहे, क्लिअर टायटल आणि सर्च रिपोर्ट. ऍक्च्युली आपण जे सांगताय ना ते डिटेलमध्ये पाहिलेलं नाहीये. प्रणाली म्हणते की मी बघितलं ना, बघितलं सर, त्या महत्वाच्या टर्म्स मध्ये होतं सर. बरं ऐका, चला एनिवे एक उद्या काम करूया आपण, 20-1 मिनिटं टायटल आणि सर्च रिपोर्टवर बोलूनच टाक. चला, ओके सर. काय फरक पडतोय? हो, काय महत्वाचीच गोष्ट आहे ना टायटल आणि सर्च रिपोर्ट आपल्या दृष्टीने. पण टायटल सर्च रिपोर्ट शिवाय आपण पुढे सरकूच शकत नाही. म्हणजे रिअल इस्टेट मध्ये जरी 20 मिनिटापेक्षा बोलूया, काय म्हणजे काय वाया नाही जाणार. आणि जे आज आपण ह्या 2-3 लेक्चरमध्ये जे बोललेलो आहे त्याचं कनेक्शन या टायटल आणि सर्च रिपोर्ट मध्ये कसं आहे ते आपल्याला बघायला मिळेल. काय वाया नाही जाणार रिपीट जरी झालं तरी. ओके. हॅलो सर. बोला बोला सर, एक सातबारा घेऊन आम्हाला थोडं सांगता का? एक सातबारा जर घेतला XYZ तर त्याचा कसा सर्च काढला जातो? हा, तोंडीच सांगतो की आता तुम्हाला लगेचच. सी हा ना, लेक्चर झालं सांगितलं चालतोय. ऐका ना, मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर साधारणपणे मी देऊन टाकतो. आता मी तुम्हाला काय म्हणलं, कुठलाही मी सातबारा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये नावाच्या पुढे गोल गोल असतात असं मी तुम्हाला बोललेलो होतो. असतात की ते राऊंड आणि त्याच्यामध्ये काही नंबर्स असतात, बरोबर आहे? तर ते नंबर्स म्हणजे म्युटेशन एंट्री येते. ती म्युटेशन एंट्री आहे म्हणजेच त्या व्यक्तीचं नाव तिथं त्या म्युटेशन एंट्रीमुळे आलेलं आहे. तर आपल्याला एखादा सातबारा समजा सर्वे नंबर 1, 2, 3, 4 कदम वस्ती हा जर मी बघायचा ठरवला सातबारा तुझं टायटल, तर ते सातबाराचे जे आहे जो सातबारा तो मागा 30 वर्ष जाऊन बघायचा आपण. कळलं का तुम्हाला? 30 वर्ष आपण त्याची मागं सर्च करत जायचं की बाबा ही प्रॉपर्टी समजा तर त्याच्यावर समजा सोमाजी कापसेचं नाव आहे, तर ते समजा त्याला सेल डीडनी त्याला ती प्रॉपर्टी आली असेल, बरोबर आहे? म्हणजे कोणीतरी त्याला प्रॉपर्टी विकलेली आहे. मग कोणी त्याला प्रॉपर्टी विकली ही आपण शोधून काढायची. मग त्याच्या पण मागं अजून जायचं. असं किती वर्ष जायचं? 30 वर्ष मागं जायचं. किती? 30 वर्ष. म्हणजे आज 2020 आहे, तर मी 1990 सालापासून 1990 ते 2020 पर्यंतच त्या प्रॉपर्टीचं ट्रान्झॅक्शन मी पाहणार. आलं लक्षात तुमच्या? आणि ते ट्रान्झॅक्शन मला बघण्याकरता मला जे
प्रॉपर्टी कार्ड जे हे आहे 7/12 मधले जे राऊंड आहेत ते मला मी कुठं ओपन करून बघणार, फेरफार ओपन करून बघणार, म्युटेशन एंट्री ओपन करून बघणार, 6 मी ओपन करून बघणार, बरोबर का? हो सर. मग त्याच्याकरता मी राईट टू इन्फॉर्मेशन तिथं मी अर्ज करणार आणि मागचे 30 वर्षाचं रेकॉर्ड शोधून काढ. अलग लक्षात तुमच्या. थँक्यू. जसा हा 7/12 तसं प्रॉपर्टी कार्डावर गोलगोलच असतात. हो. आयडिया आली ना तुम्हाला आता कसं शोधायचं ते? हा सर. 30 इयर्स बघायचे नेहमी. किती? 30. 18 + 12 हे तुम्हाला मी सांगितलं का? काय? हो सर. त्याच्या खाली जायचं नाही. आणि त्याच्या खालचा सर्च रिपोर्ट सुद्धा वकिलाकडनं कुठल्या घ्यायचा नाही. तर उद्या आपण काय करू, सर्च रिपोर्ट बघू, टायटल रिपोर्ट पण थोडासा बघूया. त्यातले काय काय साधारणपणे डॉक्युमेंट्स बघावी लागतात. समजा शहरामधला फ्लॅट असेल तर कुठली बघायची, आणि ओपन प्लॉट जर असेल शेतीचा, जो आपण शेतीला घेऊन आपण येणे जरी करणार असू तर साधारणपणे कुठली त्या ओपन प्लॉटची सुद्धा आपण डॉक्युमेंट बघितली पाहिजे. त्याची मी तुम्हाला एक लिस्ट देतो की नेमकं कुठलं डॉक्युमेंट बघायचं त्यातलं. डॉक्युमेंट्स खूप असतात ना, पण त्यातल्यात एखादं मेजर डॉक्युमेंट नेमकं कुठलं बघायचं की ज्याच्यावरनं आपल्याला माहिती होतं. ज्याप्रमाणे जर मला फ्लॅट खरेदी करायचा असेल शहरामधला तर नेहमी शेअर सर्टिफिकेट बघायचं. शेअर सर्टिफिकेटमध्ये नाव पाहिजे त्या व्यक्तीचं. शेअर सर्टिफिकेट म्हणजे तो सोसायटीचा मेंबर झाला म्हणून म्हणायचं शेअर सर्टिफिकेट दाखव, बाकी काहीच बोलायचं नाही. समोरचा जर व्यक्ती मला शेअर सर्टिफिकेट दाखवू शकला नाही याचा अर्थ तिथं काहीतरी लोचा आहे त्या फ्लॅटमध्ये. अलग लक्षात. अशी की डॉक्युमेंट बघायची काय काय पटकन बघता आली पाहिजे. लिटमस टेस्ट, यू कॅन से दॅट इज अ लिटमस टेस्ट. तर उद्या आपण पुन्हा संध्याकाळी 6 वाजता भेटूया. सर्च रिपोर्ट, टायटल रिपोर्ट आणि काय बाकी काही डॉक्युमेंट्स आहेत त्याविषयी आपण उद्या बोलूया. कोणाची काय अजून शंका आहे का ते विचारू शकता.